भारतीय संस्कृतीमध्ये भगवान शिवाचे अनेक अवतार वर्णिले आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये वीरभद्र अवतार हा अत्यंत रौद्र, शक्तिशाली आणि न्यायासाठी प्रकटलेला अवतार मानला जातो. या अवताराची कथा दक्ष प्रजापतीच्या अहंकाराशी आणि सती देवीच्या बलिदानाशी जोडलेली आहे. सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र दक्ष प्रजापती याला विश्वाचा रक्षक आणि अधिपती म्हणून मोठे अधिकार प्राप्त झाले होते. दक्षाला अनेक कन्या होत्या, त्यापैकी सती ही सर्वात ज्येष्ठ आणि गुणी कन्या होती. सतीने बालपणापासूनच भगवान शिवाला आपला पती मानले होते आणि त्याच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली होती. शिवाने सतीची भक्ती पाहून तिचा स्वीकार केला आणि त्याचा विवाह संपन्न झाला. मात्र दक्ष प्रजापतीला शिव कधीच आवडले नव्हते. दक्षाच्या मते शिव हे स्मशानात राहणारे, अंगाला भस्म फासणारे आणि गळ्यात मुंडमाळा घालणारे एक अवधूत होते, जे राजवैभवाच्या आणि शिष्टाचाराच्या चौकटीत बसत नव्हते. एकदा प्रयागक्षेत्री आयोजित केलेल्या मोठ्या सभेत जेव्हा दक्ष तिथे पोहोचला, तेव्हा सर्व देव आणि ऋषी उभे राहिले, पण भगवान शिव आपल्या ध्यानात मग्न असल्याने उभे राहिले नाहीत. या घटनेमुळे दक्षाचा अहंकार दुखावला गेला आणि त्याने शिवाचा अपमान करण्याचा व सूड घेण्याचा निश्चय केला. दक्ष प्रजापतीने एका विशाल यज्ञाचे आयोजन केले, ज्याला बृहस्पतीत्सव असे म्हटले जाते. या यज्ञासाठी त्याने विश्वातील सर्व देव, गंधर्व, यक्ष आणि ऋषीमुनींना निमंत्रित केले, परंतु त्याने आपली कन्या सती आणि जावई शिव यांना मुद्दाम आमंत्रण दिले नाही. जेव्हा सतीला या यज्ञाबद्दल समजले, तेव्हा तिने शिवाला तिथे जाण्याचा आग्रह केला. शिवाने तिला समजावले की निमंत्रणाशिवाय जाणे हे अपमानास्पद असते, विशेषतः जिथे यजमानाच्या मनात आपल्याबद्दल आकस नसतो. परंतु सतीने विचार केला की पित्याच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही. ती आग्रहाने दक्षाच्या यज्ञशाळेत पोहोचली. तिथे गेल्यावर तिला आढळले की शिवासाठी कोणताही भाग राखलेला नव्हता आणि तिथे पिता दक्ष सर्वांसमोर शिवाचा उद्धार करत होते, त्याचा अपमान करत होते. आपल्या पतीचा आणि जगाच्या पालकाचा हा अपमान सती सहन करू शकली नाही. तिने क्रोधाने आणि दुःखाने तिथेच योगाग्नी प्रज्वलित केला आणि स्वतःच्या देहाची आहुती दिली. सतीचा देह त्यागल्याची बातमी जेव्हा भगवान शिवांना कळाली, तेव्हा त्यांच्या क्रोधाला सीमा राहिली नाही. शिवाच्या क्रोधातूनच वीरभद्र अवताराचा जन्म झाला. भगवान शिवाने क्रोधाच्या भरात आपल्या डोक्यावरील एक जटा आपटली आणि ती पर्वतावर आपटली. त्या जटेतून एक महाकाय 1000 हात असलेल्या आणि अग्नीसारखे डोळे असलेल्या वीरभद्राचा जन्म झाला. त्याच वेळी शिवाच्या दुसऱ्या जटेतून महाकाली प्रकट झाली. शिवाने वीरभद्राला आज्ञा दिली की तू दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर आणि धर्माचा अपमान करणाऱ्यांना दंड दे. वीरभद्र आपल्या अफाट शिवगणांच्या सैन्यासह दक्षाच्या यज्ञशाळेकडे निघाला. वीरभद्राचे रूप इतके भयान होते की त्याला पाहताच मोठे मोठे देव रक्षक पळू लागले. यज्ञशाळेत पोहोचताच वीरभद्राने थैमान घातले. त्याने यज्ञाची पात्रे तोडून टाकली, ऋषीमुनींना पांगवले आणि जे देव दक्षाच्या बाजूने उभे होते त्यांना यमसदनास धाडले. वीरभद्राने भगवान विष्णूच्या चक्रालाही रोखले, कारण त्यावेळी तो साक्षात शिवाच्या कोपाचे प्रतीक होता. शेवटी वीरभद्राने दक्षाला पकडले. ज्या मुखाने दक्षाने शिवाचा अपमान केला होता ते शिर धडावेगळे करून यज्ञाच्या कुंडात फेकून दिले. अवघ्या काही क्षणात दक्षाचा गर्विष्ठ यज्ञ स्मशानात रूपांतरित झाला. वीरभद्राचा हा अवतार केवळ विनाशासाठी नव्हता, तर तो अहंकाराच्या अंतासाठी होता. जेव्हा सर्व देवांनी शिवाची प्रार्थना केली आणि सृष्टीच्या रक्षणाची विनंती केली, तेव्हा शिव शांत झाले. त्यांनी वीरभद्राला आपल्यात विलीन केले. देवाच्या विनंतीवरून शिवाने दक्षाला पुन्हा जिवंत केले, परंतु त्याचे डोके जळून खाक झाले असल्याने त्याच्या धडावर एका बोकडाचे शिर बसवण्यात आले. हा बदल दक्षाला त्याच्या पशुतुल्य बुद्धीची आणि अहंकाराची आठवण करून देण्यासाठी होता. वीरभद्राची ही कथा आपल्याला शिकवते की भक्तामध्ये अहंकार आला की व्यक्तीचा नाश निश्चित असतो. शिव जरी शांत आणि भोळे असले तरी जेव्हा धर्माची मर्यादा ओलांडली जाते, तेव्हा ते वीरभद्रासारखे रौद्र रूप धारण करून न्यायाची प्रस्थापना करतात. दक्षिण भारतात वीरभद्राची अनेक मंदिरे आहेत, जिथे त्याला रक्षक देवता म्हणून पूजले जाते. हा अवतार शक्ती, निष्ठा आणि शिवाची आज्ञा पाळण्याचे सर्वश्रेष्ठ प्रतीक मानला जातो. आजही वीरभद्राचे नाव घेतल्यावर दुष्ट शक्तीचा थरकाप उडतो, कारण तो सत्याच्या विजयाचा सेनापती आहे.